होणार की त्याची सुरुवात झालेली आहे? होणार. होणार. तिसरी अपेक्षा? ही अपेक्षा की घरात थोडा वेळ द्यायचा. बिझी आहे आणि कुठे जायचं असेल तर बिझी आहे, मित्रांना भेटायला जायचं. बिझी हा शब्द कमी करा आणि घरी वेळ द्या असं म्हणणं मान्य? मान्य आहे, पण तिलाही माहिती आहे का माझं म्हणजे मी किती बिझी असतो ते. नाही पण तरी सुद्धा थोडे कमी बिझी व्हा, हीच अपेक्षा आहे त्यांची. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. काय नाही, तिने घरात शांत राहावं. बोललेत मान्य आहे? शांत कसं राहणार, ट्युशन असतात, मुलांना शिकवावं लागतं. त्यांचं म्हणणं आहे ते असतात तेव्हा शांत राहा, तुम्ही गडबड करता म्हणून ते बाहेर जातात. अच्छा, असं आहे का? पुढची अपेक्षा? अपेक्षा त्यांनी इतका धक्का घेतलाय की आता अपेक्षा व्यक्त केल्यानंतर परत घरी गेल्यानंतर अपेक्षा लागत नाही ना. सर्व काय चांगलं असतं, सर्व आपण सकाळी 4ला आपल्याला डबा मिळतो, सर्व काय मिळतो. झालं तुमचं महत्वाचं झालं का संपला विषय. आणि मी घरात उशिराच येतो, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नसतो. त्याच्यामुळे फक्त शांतता ठेवावी बस, अपेक्षा काही नाही अशा. बरं, आता सॉरी म्हणणार तर कुणाला आणि धन्यवाद किंवा थँक्यू म्हणायचं असेल तर कुणाला? सॉरी म्हणणार तर माहेरच्यांनाच सॉरी म्हणणार, कारण माझ्या ज्यात मी त्या टायमाला लग्न केलं तर त्या टायमाला त्यांना खूपच त्रास झालेला, म्हणजे आता ओपन करू शकत नाही तेवढा त्रास झालेला. आणि थँक्स मी माझ्या सासू सासऱ्यांना म्हणते की त्याने मला ॲक्सेप्ट केलं, स्वीकारलं. हां, पण आज मी आहे, आज इथपर्यंत आहे ते माझे सद्गुरू बाबाजींच्यामुळे आणि माझ्या बाहेरची जी लोक आहेत त्यांच्यामुळे मी आज आहे. कारण त्यांचं जर साथ नसतं तर मी आज इथपर्यंत पोचली नसते. कारण त्यांनीच मला प्रेग्नन्सीला जे बॉम्बेला घेऊन गेले आणि त्याच्यानंतर माझं पुढे भविष्य घडलं ते माझ्या माहेरच्यांचं. तुमचं काय म्हणणं? तुम्ही सॉरी कोणाला म्हणणार आणि थँक्यू कोणाला? सॉरी माझ्या आईवडिलांना म्हणणार मी, आणि त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं. तर मेन म्हणजे सॉरी त्यांना. आभारीही म्हणजे आता आभार माझ्या बायकोचे, तिने आता मला चांगल्यापैकी साथ दिली आणि रॉकेलच्या रांगेत होकार दिला. आणि सासू सासरे पण चांगले माझ्या पाठीशी चांगल्या उपाय उभे राहिलेले. जर का मी बॉम्बेत राहायचो पण मी कुठे गेलो त्यांना न सांगता तर ते माझ्या आईवडिलांना सांगायचे, कंप्लेंट करायचे का कुठे जातात आम्हाला कधी सांगत नाही. त्यामुळे त्यांचाही आभार आहे. सॉरी झालं, आभार झाले, सगळं काही झालं आणि आता लवकरच लग्नाचा 25वा वाढदिवससुद्धा मोठ्या दणक्यात साजरा होणार आहे. 25 वर्षापूर्वीच्या त्या सगळ्या घटना विसरून दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना आपलंसं केलेलं आहे आणि गुण्या गोविंदाने नांदत आहेत. तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा, तुम्हालाही शुभेच्छा. आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. घरी आल्यानंतर हा विषय मिसेसनं सांगितल्यानंतर त्यांचाही नकार आला नाही. आणि तो याच्यासाठी आला नाही की आम्हाला एकूण 4 मुली, तर मिसेसचं वाक्य असं आलं की ठीक आहे, एक मुलगी आपण दान केली असं समजायचं आतापर्यंतच्या या सगळ्या अनुभवानंतर, आणि बघूया आपण ही लाईफ बघूया. आणि नाही म्हटलं तरी आमच्या सगळ्या एकूण अनुभवामध्ये या अशा पद्धतीच्या बाबींना आपण समर्थन दिलं पाहिजे. सगळा विचार करून या संबंधित बाबींना आपण समर्थन दिलं पाहिजे, हे माझ्या मनामध्ये पक्कंच होतं. कारण कसं आहे की नकार देऊन होणारे जे काही निराळे समस्या आहेत त्याच्यापेक्षा होकार देऊन काय मार्ग काढता येईल या पद्धतीने आपण वाटचाल करावी असा आमच्या डोक्यातला विचार असल्यामुळे. आणि मग व्यवस्थित आणि ते सगळं मग आईकडे द्या. संसार व्यवस्थित चालू दे. तुम्ही सगळ्यांना घरातले आहेत त्यांना सांभाळून घेणं, आनंदाने राहणं, बाकी काही नाही. एवढंच समाधान. मुझे तो बहुत अच्छा लगा सुन के दोनों का, और बहुत अच्छा जाएगा. देखते ही मुझे लगा बहुत पसंद आया मुझे. अशोक जी, आपने तो इतने सालों में संगीत की सेवा की है. जी सर. और ये तो लव स्टोरी म्यूजिकल हो गई. सर ये भी एक सेवा है. दोनों ने अपनी अपनी सेवा कर ली है. तो बहुत अच्छा लगा हमें मिलके प्रणाली को, क्योंकि मैंने भी लव मैरिज की है. अरे वाह. तो ऑब्जेक्शन का तो सवाल ही नहीं होता. और हमें तो बहुत खुशी हुई कि हमारे बेटे ने उसको चुना, और दोनों ही अच्छे लगते हैं दिखने में. गुड. तो
डेफिनेट हमारा बेटा भी हैंडसम है. मी तिची मोठी बहीण आहे आणि सगळ्यात आधी मला जेव्हा कळलं की हिचं असं लग्न ठरलं तर मला खूप म्हणजे खूप आनंद झाला. कारण मी स्वतः CRPFमध्ये होती आणि मी श्रीनगरला 3 वर्ष राहिलेली आहे. तर त्यामुळे मला खूपच आनंद झाला की ती पंजाबमध्ये जाते म्हणून. हां, मला खूप म्हणजे खूप. मी लगेच आईला सांगितलं की आई तू लग्न ठरव म्हणून, नको बोलूच नको. आणि ही खूप स्वभावाला चांगली आहे आणि खूपच चांगली आहे आमची 4 नंबर बहीण. आणि ते तर काय खूपच म्हणजे खूप चांगले आहेत ते. आणि ॲक्च्युली कसं म्हणजे ते पंजाबी असल्यामुळे मला आवडलं. कारण मी तिकडे CRPFमध्ये असताना माझ्या आजूबाजूला जे होते ते सगळे पंजाबीच होते आणि ह्या लोकांमध्ये राहायला मला खूप आवडतं. त्यामुळे ह्यांना हे केलं त्यामुळे मला खूप म्हणजे खूप आवडलं मला. आणि खूप चांगली आहे माझी बहीण. वेगवेगळ्या आठवणी, वेगवेगळे अनुभव आणि अशा गप्पांमधून आता 3 आव्हानं आपण यांना देणार. हां, तुम्ही सगळ्यांनी ओळखायची. ओके, पहिलं आव्हान तुमच्यासाठी या. अभिनय करायचा, मराठी चित्रपटाचं नाव आहे, तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. हां, न बोलता. मराठी चित्रपटाचं नाव आहे. ट्रेन, सैराट, आगगाडी, जुगजुग, ट्रेन, वेग, इंजिन, फर्स्ट वर्ड, पास, फर्स्ट वर्ड पास, अभिनंदन. पहिलं बक्षीस झी मराठीकडून. दुसरं आव्हान बघूया काय घ्या. द्या मराठी गाणं. मंगळसूत्र, माळ, चैन, लॉकेट, हार, 10, 9, 8, 7, 4 फर्स्ट वर्ड, 6, फर्स्ट वर्ड 4 मधलं 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. साखळी सोन्याची, मुलगी कोणाची. पुढचं आव्हान द्याय. म्हण ओळखा. म्हण मराठी म्हण आहे. आरती, पूजा, मूर्ती, मूर्तिमान, कीर्तिमान, सरस्वती, पूजा, देव, पूजेच्या पूजा, देवाला पायावर, 10, पाया पडते, 9, 8, 7, सडा काहीतरी, रांगोळी, 6, 5, 4, 3. वेळ संपली. कुठली होती सांगा. करून देवपूजेला, करून करून भागले आणि देवपूजेला. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. दोघांना. तुमच्या हसण्यावरून मला असं वाटतं की बऱ्याच मुली यांच्याकडे बघत असतील ना. हो ते तर आहेच. बाबा म्हणजे इतके मनापासून हसले. नाही ना. तुम्ही 21 मंगळवार केले. हो केले. यांच्यासाठी, बाबांसाठी, बाबांसाठी. यांच्यासाठी